तुम्ही आले? अरे वा, आज कस काय नवीन साडी? ओळखा बरं ही साडी कोणी घेतली? कोणी घेतली? कोणी का घ्यायना, पण सुंदर दिसते तू. तुम्हीच घेतलेली साडी आहे. हा का? आता मी एवढ्या घेतल्यात त्यामुळं बायको एवढा जीव असले. साड्या आहेत. मग असं नाही फिरायला नंतर तू आता ड्रेस पण घेते, साड्या पण आपण काही कार्यक्रम असला लगेच साडी घेतोय, मग किती ध्यानात ठेवणार? त्यात मला लक्षात यायला पाहिजे होतं. मला भडक कपडे आवडतात, भडक साडी आवडते, म्हणजे लक्षात यायला पाहिजे. बोल ना. आपण ना कुठेतरी फिरायला जाऊ ना. कुठं? कुठेतरी कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी, समुद्र किनारी, असं ठराविक असं काय आवडते का नाही? हाय, मला 2-3 दिवस सुट्टी. तुम्ही नेशाल तिथं चालेल ना. मस्त रोमॅन्टिक. मला आधी खरेदी करावं लागेल, मॉलला जावं लागेल, चांगले कपडे घ्यावं लागतील फिरायला जायचं म्हटल्यानंतर. नाही आहेत माझ्याकडे. अरे माझं ते तुझं तर काय, तू कपाट टाक भरलंय, माझं काय? तुम्हाला कशाला लागतंय? तुम्हाला नको वाटलंच तर मला एक साडी घेऊ, तुम्हाला नको. चालेल. मी एकच बायको आहे ना तुम्हाला. बायको असली काय, बायकोला निसू का इथं? कपडे घालावं लागतील का नाही मला? मला साडी घ्या. तुला बी घेऊ एखादी. अजून काय नाही, उपाशी ठेवणार आहे एवढं फिरायला गेलो. इथूनच गॅस पीस भांडे फिंडे भरून घेतो. नाही, हॉटेलमध्ये करू ना मग. मला वाटलं तिथं पण आपण चांगलं असं रस्त्याला थांबून कुठं पण बनवून खाऊ. काय तुम्ही बोरच निवड. काय इतकं कंटिन्यू बाहेर फिरायचं म्हणलं, ती बाहेरचं पचत नाही, खाल्लेलं चांगलं असतं घरचं खाल्लेलं. नाही, आज बाहेरच खाऊ. पाणीपुरी खाऊ, वडापाव खाऊ, पिझ्झा खाऊ, बर्गर खाऊ, मंचुरियन खाऊ. म्हणजे अशी झाली पाहिजे. मग अशी झाल्यावर का तुम्हाला आवडणार नाही? मी आवडून घ्यावं लागेल मला. बळच. आता बायको केली म्हणली तू, बायको एकच आहे, मग आता आवडून घ्यावं लागेल ना. बरं चला जाऊ. मी आलो गाडी घेऊन. पण जायचं कुठं? पुन्हा तिथंच आलो मी गाडी घेऊन, मग ठरवू आपण कुठं. गाडीत जिथं मॅप सोडीन आपण तिकडे जाऊ. तुम्ही कसं काय आल्या? आम्ही आता चाललो होतो तुमचं तेव्हा. काय तेव्हा चालू होतं, आम्ही ऐकलं बरं का. फिरायला चालला तुम्ही? हो. किती ग्लो आलाय चेहऱ्यावर बघ ना. बरं साडी. वाव, काय मस्त साडी आहे ग. हो ना? भारी आहे. कुणी घेतली? यांनी घेतली. कुठं फिरायला चालले का तुम्ही? चाललोय फिरायला, बघू म्हटले विचार करून रोमॅन्टिक ठिकाणी. बाई किती नाहीचा नवरा जीव लावतो. नाही आपले खूप. मग काय तर, याला तर लाज वाटत घेऊन जायचे सुद्धा. तेच तर. महिना झालं मला पण फिरायला नाही घेऊन गेले कुठंच. त्या बाबतीत मी खूप लकी आहे. तेच तर, तुला याला की ना. नशीब लागतं. काय करते, तिचं नशीब चांगलं आहे, आपलं नाही. मग काय तर, नाहीतर आपलं हा. असेच आहेत. आठवड्यातून एक तरी साडी असते मला. हो ना. एक नाही तर 2. ते तुझ्याकडे बघूनच वाटतं तुझा नवरा लय जीव लावतोय तुला. मग काय तर, रोज नवीन नवीन साडी. चांगलंय बाबा. नाहीतर आम्ही मागू पार बेचार होतो, तरी आम्हाला एक साडी बी भेटत नाही. बाई नाही का, मी काय म्हणते, मग तू बघ ना तुझ्या नवऱ्याला विचारून जायचं असलं फिरायला तर. कशाचं काय? खरं चला ना तुम्ही पण आमच्यासोबत. कशाचं काय, त्यांना नुसतं काम 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 कामच असतं. असं कधी वेळ काढत नाही माझ्यासाठी. अगं यांचं कसं आहे, हे शहरातले दोघं पण, हे आपल्या गावाकडचे यांना नुसतं जाणार आणि शेती एवढं सोडून दुसरं काय येतंय. मग काय तर, फिरायला नेते ना आपल्याला पण. कुठं? शेतात. दुसरं कुठं नेणार? आता तुमची कशी रोमॅन्टिक जोडी आहे, तुम्हाला माहिती, तुम्ही फिरलेले. तसं आमचं काय, समजदार आहे ना, त्याला कळतं कुठं न्यायचं कुठं नाही. नेला बीचवर, आपल्या नेतील शेतात. हा. शेतातच बीच करते. नाही बाबा, मी खरंच लकी आहे. बरं जाऊन दे आता, आवरू दे तिला पण जायचंय फिरायला. चल आपलं. हो ग बाई, माहिती आहे आम्हाला किती लाईक आहे. अगं खरंच. खूप छान बोललीस. तेच तर, मग जा तयारी कर आता. हो, जाते ना. आम्ही पण गजरा, गळ्यातलं नवीन साडी. सोड मला. सांगितलं तुला फिरायचं त्यांनी काय नाही सांगितलं. आवाज झालाय काय? तिला हिला चढून आम्ही फिरायला चाललोय, गोव्याला चाललोय. आमच्याकडे मला काय नाही सांगायचंय. मला फिरायला जायचं म्हणजे जायचं, आणि ते पण आजच. काय डोक्या बिका पडले काय? पैसे लागतात फिरायला का? चुचुक मोडून जायचं विकत जमीन आणि चला फिरायला. जमीन इकन मग हल्ला तुला? हाणते कसले हाणतात मला? मी हाणीन त्यांना.
असले बघा आणि फिरायला जायचं म्हणते. मग जा ना फिरायला. अहो पण पैसे लागतात. तुम्ही काय हिच्या नाचते नाचलो हाय एक 7-12 कोरा होईल. लग्न काय केलं मग? बघा ना वर्ष झालं काही मला. टेबल काय का नाही. हा मी बघ किती फिरलो रे आपण लग्न झालं. अहो तुमचं अख्खं वय गेलं ना आता. मग कमवून बसला आता तुम्ही आम्हाला फिरायचं गेलं तर साहजिक लग्न आहे. झालं आमचं पाहिजे. कमवायचे दिवस आणि कमवायच्या दिवसात लावा आम्हाला फिरायला. पण एकच मिनिट आमच्या लग्नाला वर्ष झालं मग ह्याने मला फिरायला नको न्यायला का? न्यायला पाहिजे मग न्यायला नेलंच पाहिजे नाही बाबा. मला. काय करा लगे चला बापाकडे काय करा चला सर ही फिरायलाच जातोय की काय गोव्याला कुठं हैदराबादला कुठं मुंबईला गेलो फिरणं म्हणतात का? आहे तुम्ही तर काय? रोजच नाही पण कधीतरी गेलं पाहिजे ना. मग ते आप्पी एकच महिना झाला नुसतं लग्नाला तिच्या किती आपली नवरा फिरायला कुठे कुठे जाती. नेतो तिला बँकेत फिरायला. पैसा आहे का कर्ज काढून फिरायचं जमतंय का? मी कधी जमीन आणि मला नाही फिरायला आता मला नको सांगू बघा, काही. तुमच्यामुळे इथपर्यंत जमली अहो जमिनी का? माझ्यामुळं काय आहे हा? तिचं तिला समजत नाही का तिला आणि तुम्ही नादावलं सांगितलं पहिलं. आम्ही मी चाललोय ना लावलं का फिरायला. आपल्याला जायचंय का? त्या जोडीने इकडं सांगितलं कसं कुठं आलं? गप्पी गप्पी ती चला फिरायला आम्ही चाललोय गोव्याला. मला नको सांगू हेच वय असतं फिरायला जायचं. तुम्ही नेणार का नाही मला? डोक्या पडली काय तू? तुम्ही नेणार का नाही सांगा मला. पण नाही म्हणतो का? वाढून ठेवलं ना तू सांग आता अहो समजून काय घे. तुम्ही काय वहिनी मला काय जायचं फिरायला. मला साडी पण घेत नाही कधी. काय म्हणायचं ना घरी ही घालते. 2-4 महिने झाले एक साडी घालते. मला एक साडी पण घेतली नाही यांनी. अहो, आता सण नाही आला की तरी साडी दागिने साडी- केले. साडी आणली का? तुझ्या का दोन साडी एक तिला? आपण अहो, ऐका तुम्ही का बसा अगं, हे काय यार लेकराला अहो, समजून नीट सांगायचं काय जायचं फिरायला आणि इकडे जायचं आणि तुम्ही तिकडे ग बसा मला बोलू का नको? तुम्ही मला बोलून देणार आहेत का नाही? बरं काय मी म्हणते भाऊजी गेलं तर काय बिघडत आहे का? अहो पण साहेब नाही म्हणत नाही ना. महागाई एवढी वाढली 2 पैसे कमवायचे दिवस आहे. तरुणपणात हिंडत बसल्या म्हातारपणी काय करायचं? अहो पण जे वय असं त्याच वयात फिरून घ्यायचं नंतर आपण काय आहे मग फिरायला आमच्या म्हणतोय का? पण काही टाइम टेबल असतो का नाही? कुणी निघाले की चला फिराय कुणी निघालं की चला बाई फिराय. वर्ष झालं वर्षात कुठं नेलं नाही ना आता कुठं नेणार पुढे जाऊन तुम्ही? तुझ्या बापाकडे गेलो फिरायला नाही जात. आणि ते जाता पाहायला येतं म्हणतात का? का? नाही. बापाकडे कसलं फिरायला जायचं? फिरायला इकडे तिकडे जातात बापाकडे नाही जात. आपल्या बरोबर हे परत लचड गाड्यात लचन नाही जायचंच आपण बी. तुम्ही नका लय शहाणपणा करू. जायचंच. मग हे बघा तुम्हाला मी शेवटचं बाबा, सांगते. तुझ्या बापाचा फोन एक काम फिरायचं बापाला सांगून ठेवलं असं आम्ही चाललोय फिराय. तुझ्या बापाला पैसे मागून घे 10-5 हजार. काय माझ्या बापाला तुम्ही काय फिरायला जायला अहो पण फिरायला जायला समजून बापाकडून सांगा. पैसे तुम्ही कशाला येत? बरगतचं कमवून ठेवलंय तरुणपणात कुठं फिरला नाही. तरुणपणात तुम्हाला देवधर्म काढून आता फिराय निघालाय. हिला नादून ठेवलं हिला समजून सांगा फिराय का जायचं नाही. तिला काय समजून सांगायचं वयाचे अजून काय लेकरू आहे का बाळ आहे तुम्हाला जावा हो, फिरायला पण घेऊन आम्ही कुठं नाही म्हणतो पण कधी पण तुमच्या मनाने कधी पण चाललंय फिराय. या वर्षभरात मी एकदा तरी बोलले का तुम्हाला? आणि बोलले पण असेल पण तुम्ही टाळ करता वर्ष नुसतं मला. संपायचंय अजून आणि तवरच तुम्ही हा. सांगा समजून जरा. काय समजून मी नाही तुम्हाला मी एकदा सांगते. माझीच बायको माझं ऐका ना तुझ्या बायकोला काय समजून अहो, सांगू पण तुमच्या बायकोनी नादवलं आणि हिला फिरायचं हिच्या डोक्यात भूतच नव्हतं फिरायला जायचं. फिरायला फिरायला कुठं जायचं नाही सांगितलं ना. जायचंय एक मिनिट. तुम्हाला न्यायचं असलं तर नाही तर घराच्या बाहेर घरी यायचं नाही हा तुम्ही. आणि तुम्ही हो जर तुम्ही मला फिरायला नेलं नाही ना तर बघा मग अरे, तुम्हाला काय घरात आहे ना, बोलतो? घरात आहे ना, फिरायला तीनच नेलं तर भेटणार यायचं नाही, नाही तर असं सांगते. बघा अरे हे असं उपाशी मार ना तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मला फिरायला नेत नाही. आतापर्यंत बायका हकलेले पहिले तो आम्हाला तुम्ही हकलायला लागले. अहो, फिरायला यासाठी पण फिरायला जायचं एवढं महत्वाचं आहे का घराचं महत्वाचं आहे या? काय घराचं महत्वाचं आहे माणसाचं काय आहे का नाही हाऊस लागणी लावूस? बिगडी खुरपान बिरपान झाल्यावर जाता येईल का फिरायला? आईच आहे ना त्याला पंढरपूरला जाऊन घेऊ. हा पंढरपूरला बघा जायचं असलं तर एका दिवसात रिटर्न. अहो देवधर्म करायचेच आहेत मी कुठं म्हणते नाही करायचे आहेत पण माझं वय काय कुठं नेतं तुम्ही मला? काय तरुणपणात देवधर्म करत नाहीत का? अहो पंढरपूरला करतात ना जायला- पण मी मग आपलं फिरायला जायचं म्हणते. पंढरपूरला गेल्यावर काय फिरणं होत नाही का काय? बाई या माणसाला काहीच कळत नाही बाई माझं नशीब काय तुम्ही माझ्या पदरात पडला म्हणून. हा. माणसं हा? गावभर बोबाडा करते. फिरायला जायसाठी तुम्ही नवऱ्याची सुद्धा किंमत कॉल करा. नाही नाही लगेच तुम्ही जायचं आणि मला सांगायचं नाही तुम्ही अरे, फिरायला जायचं जाऊ असलं ना तर ते- देवाला एखाद्या फिरायला कुठं आता मला काय कळत तुझं. अहो फिरायला जायचं दोघं कामाला जाऊ कुठतरी 10-5 आले मग फिरायचं. नाही तुम्ही ना घरातून बाहेर व्हा पहिले आणि तुम्ही आणि न्यायचं तुम्ही काय असलं तर बघत घरी या. बसलाय? हा? अरे तुम्ही पण पण निघा. काय डोक्याला ताण हा आहे हो? आणि ना जोपर्यंत तुम्ही फिरायला नेत नाही ना तोपर्यंत माझी बोलू पण नका. बायको आहे ना तुम्हाला विसरून जा तुम्ही. नाही तर काय यांचं मग काय तर कुठं नेणं नाही आणणं नाही नुसतंच घरी करा भाकरीन करा कालवणांचा शेतीत काय नशीब आहे ग आपलं फुटकं. खरंच बाई तिचा नवरा बघ ना नाहीतर आपला नवरा चिंगूस कुठले. आमचे तर असेच गेले ग बाई मसनात गावऱ्या बघ ना मी तर तरुण आहे माझं तर कशातच काही नाही बाई. हो पहिली काय झालं बघा माहित आहे तो वर 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 नीट बघा. हो लय आग होती काय झाला तुम्ही काहीच दिसत नाही त्याच्यात नीट बघा. आता घुसू का डोळ्यात म्हणजे डोळा घाला होता का माझा? मग दिसा ना काही म्हणून म्हणते अवघड आहे. काहीच नाहीये झालं का कमी अरे कुठं ते गाडी बघाय गेलतो फिरायला जायचंय बायको म्हणली. लयच लाड करता यार बायकांचा तुम्ही. मग आता आपण नाही करायचं तर कोणी करायचं सांगा बरं. ते बी आहे पण ठीक आहे या फिरून काय मग.
हा मग काय गाडी बघायची होती. तुम्हाला असं वाटत नाही का आपण जरा प्रमाणापेक्षा जास्त लाड करतोय बायकांचा? काय झालं केलं तर काय झालं मग आता बायकोला नवीन नवीन आहे तर आता आणि काय होतं एखादे आता लेकरू व्हायच्या अगोदर दाखवा म्हणतो फिरून यावं सगळं. आहे पण मग ते लेकरू झाल्यावर ठीक आहे, पण लेकरू व्हायच्या अगोदर आहे ना जरा आपलं मस्त व्यवस्थित सांभाळत जावं. लेकरू झाले कसं काय फिरता येईल मला सांगा बरं तुम्ही. तू लेकरू व्हायच्या अगोदर आता तुमची- वहिनीला मी विचारलं, वहिनी म्हणल्या की लेकरू जर झालं तर ती थोडं मोठं होईपर्यंत जाता नाही यायचं कुठं मग आपलं. हा तर तुला जाऊ दे नको. सांगा की काय काय नेमकं म्हणायचंय काय. तुझा विश्वास नाही बसणार. काय होतं परत म्हणाय नको जायला यांचं झालं तर आमचं चाललंय तर लागले काहीतरी काड्या कराय. विश्वास बसायला काय झालं काय लागा ते मग कर तुझा तो कामाला ती बाय काय करी तुझ्या घरी काय माहिती का तुला? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला. नाही तुला पटत नसलं तर मला जायला. तुम्ही अर्धवट बोलला तर माझ्या डोक्यात नाही राहायचं का आता. मी सांगतो पण नको किरकिरीन भांडणं नको, जरा गुढीत समजून सांगते बायाला. काय काय सांगत हे बघ आता तुला लई सांगत बसण्यापेक्षा आहे ना फोटोच दाखवतो बघ. आता हे काय मी बी सहज चाललो होतो रस्त्याने पण ते पावलं नाही. हे तुझं घर, तुझी बायको ना पंटर. आता मस्त आपला जोडीदार आहे, नाक आपलं म्हणतात ना कुठं बापरे. ती असलं चाललंय बघ. मग आता बघ ते उघड उघड असं कसं काय फोटो काढता आला तुम्हाला. रस्त्याने चाललो होतो दिसलं, आता मस्त म्हणलं बोलावं तर ते तसलं सर्किट. तुला काय करायचं माझं आमचं काहीच असेल ती तुझी बायको बी परत तांबीस आहे. कोण आहे माहिती का तुम्हाला ते मला फोटो आता मागून दे बघ सांगा. नाही हो आपला तुझा जोडीदारच आहे ना. बापरे दिवसा थांबा, तुम्ही आता ना मला डोकं आणि बघ, या प्रकरणात आणि मला- ऐका नाही फोटो मला टाका. मला काहीतरी प्रूफ राहील मला काहीतरी घडलं तर मला आता ना डोक्याच्या आळीचा टाकलेली. ठीक आहे बघ आता प्रेमाने घे जरा. आता होत असतं बारीक सारीक हाय तरुण काय नाद घ्यायचंय आता माया परस्पर काय काय करते मी तेवढी बघायलाय चायला पोरगी तरुण आहे होत असतं. तुझा तो कामाला एकटीच घरी हे असलं असतं आणि एवढं. मग चल फिरायला माणूस इकडे निघाल. चल एवढा फिरायला विश्वास इकडे निघाल. टाकलाय. बरं जाऊन तुम्ही कुणाला दाखवू नका नाही मी तर कशाला दाखवला तर तुला बी दाखवायचं मोबाईल नव्हतं. मग तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही दाखवू नका. जरी गेला ना कुठं हा. तर माझं तर वाटोळाचे म्हणायचं. मी तिच्या आई बापाला बोलून घेऊन सांगतो ना काय करायचं आता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि समोरून घे जरा लय बी नको गोंधळ करू. आले तुम्ही. नाही आलो आता तू निघ घरी. बहुताली मोबाईल फिबाईल सोडून तुला कळत काही. म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय झालं पण. काय व्हायचं राहिलंय. अहो पण झालं काय. मोबाईलवर लक्ष आहे तुझं फक्त. आम्हाला काय कळत नाही दिवसा डावळ्या काय करते तू. म्हणजे काय म्हणायचं. म्हणजे का डोकं ठिकाण आहे का तुझं. म्हणायचं काय तुम्हाला नक्की. फिरायच्या नावा काय इनान देत का तुझ्या. मी दुसरीकडे बाहेर गेलो नाही लगेच तुझं नाटक चालू झालंय. पण झालं काय ते तर सांगा. काय सांगायचंय तुला काय कळतच नाही का. आता तासभर सुद्धा नाही झालं. हा मी इथून गेलेलो हीच साडी आणि लगेच बोलून किती कोणाला कोणाला किती बोलू तू. काय झालं कोण नव्हतं आलं. कोण नव्हतं आला काय करते. धडधडीत फोटो आहे माझ्याकडे तुला दाखवू का. बघू. सांगा दे तू काय दाखवा ना मग. ही काय आहे? हा अहो हा हे ते शेजारचे भाऊजी आले होते त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं ते काढत होते मी. मला शिकवायचं तू शप काय शब्द खोटे शब्दांनी काय कोण काय काय अहो, तुम्हाला शब्द विश्वास म्हणतो नाही का का? माझ्यावर? काय म्हणते कधी काय विश्वास ठेवायचा राहिलंय काय. प्रेम करतो प्रेमाच्या नावाखाली तू असं का तुला काय कम पडून दिलं रे मी. अहो शपथ विश्वास ठेवा त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं ते मी काढत होते. तू तसलं गिन्यान शिकू नको. मला फारच डोळ्यात दूध पित नाही. स्पष्ट दिसतंय त्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ काय याचा धडधडीत मला दिसतंय ती. तू ते आता काय माझ्या तोंडातून शब्द सुद्धा फुटणार अहो खरंच नाही हो तुम्हाला विश्वास नाहीये का. नाही. मला विश्वास तुझ्यावरती. तू आता बॅग भर आणि चालतो इथून. मी खरंच नाही चुकले हो. मला ना इच्छाच नाही राहिली बघायची बोलायची काहीच. अहो मी खरंच सांगते त्यांच्या डोळ्यात गेलं होतं ते काढत होते मी. काय काय अपेक्षा ठेवल्या होत्या आणि काय करे तू. हा पण मला तुमचा विश्वास नाही माझ्यावर. कस काय ठेवा विश्वास. मी धडधडीत बघतोय म्हणलं कस काय ठेवू. त्यातलं रडायचं आणि तसलं पागुळ माया पण नकोय. हा मी खरंच नाही काय केलं. हानल्यावर रडल्यावर वेगळं आलं. तू हाणायच्या आधी रडायचं नाटक करते. म्हणजे तुमच्या घरात नाटकाची सवय आहे. माया परस्पर माझ्या लग्नाच्या आधी बी काय कारस्थान करीत असं माहित नाही आणि लग्न झाले बी तुझं थांबाना म्हणलं. तुम्ही जास्त बोलताय आता. मी नुसतं बोलतोय तू करती एवढं ध्यानात ठेव. पण मी काहीच केलेलं नाहीये. सांगू नको मला तसला. तू आता बॅग भर आणि निघ इथून. अजून इथंच बसली माझ्या डोळ्या पडून हलवर का पहिली तू इथून. अहो पण तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत तुला. कस काय विश्वास ठेवू. मी नाही काय केलेलं. यार नितीन इथं बसलाय तू. काय काय झालं? लफडं केलंय तुझ्या बायकोनी. काय केलं अख्ख्या गावात तो व्हिडिओ व्हायरल झालाय. बघितलं का बघितलं का. हा लोकांपर्यंत गेला आता परत तुला दिसत नाही का. हीच बघायचं होतं का. अहो पण मी काहीच नाही केलेलं आहे. मी फक्त त्यांच्या डोळ्यात काहीतरी. करून खुशात काहीच नाही केलं काहीच नाही केलं. ती
कसला व्हिडिओ व्हायरल झाला गोदड्याचा आणि त्यांचा? हा? मी नाही काय केलेलं, मला माहितीये. मी काहीच नाही आपण केलं. लग्नाच्या आधी तू कस काय घरी राहायचं मी? काय कोणत्या तोंडाने आहे इथं झक मारायची मी आता या गावात? जातो मी हे! आणि आणि पुन्हा आता काय राहिलंच काय कोणाचं? आईला लोक काय काय बघावं लागते. मला लोकांचं नाही पडलेलं, पण तुम्हाला सुद्धा विश्वास नाहीये माझ्यावर. कसा ठेवायचा मी विश्वास तुझ्यावर? काय जगायचं मी तुझ्यासोबत इथं आता? म्हणजे ते एका व्हिडिओ साठी आतापर्यंत जो संसार केलाय सगळं पाण्यात. आतापर्यंत मी केलं तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी दिवस रात्र काम करून पैसे कमविले आणि तिथं फिरवाय घातले. तिथं मला आता शिकलं फिरवायच्या नावाखाली कोणाला भेटत असशील तू? नाही मला जगायचंच नाही. मला ना त्यामध्ये घरात तरी काय राहिले माझं? कुठे चालले तुम्ही? ऐका की. काहीच नाही ऐकायचं मला. हो ऐकून तर घ्या. काय ऐकायचं तुझं? मी पाया पडते तुमच्या, तुम्ही ऐकून तर घ्या ना. काय ऐकायचं म्हण? हो मी खरंच एक काम कर, आता मी मरतो तिथं, तू माझा व्हिडिओ काढ आणि काय दाखवायचं काय नावाने व्हिडिओ काढला होता ना, कशासाठी मेलोय ना तू जगाला सांग. अहो मी खरंच सांगते, मी कळू दे ना त्यांच्या तू. डोळ्यातलं काढायला आले होते. त्यांच्या फक्त डोळ्यातलं काढलं मी. आता पालत्या गाड्यावर पाणी सर सोड. अहो ऐका की. अहो ऐका की. काय वेड्यागत करताय तुम्ही? मी वेळाच आहे. गेलो निथून मग मी येडत काढ मला आणि मग मनाची वाचला तो. पण तसं काहीच झालेलं नाहीये का, तुम्हाला समजत नाहीये? सरक माग रे तू. हा तुला तीनदा बरं सांगितलं, तू मी मेलो बघ ना काय असं ती. नकोय मला ही काही. ऐका ना. काय काय करतोय? अरे काय नाही इथं जोका खेळतोय मी. जो का मग तुला हिला- लाज वाटते का नाही? तू खाली ये. असलं असतं का? हिला विचार नाही एवढे बोकाड पसरी काय आता आता कसं लाज वाटायला पाहिजे हिला. पण काहीच केलेलं नाहीये, काय समजत नाहीये तुम्हाला? इथपर्यंत जायला एवढं काय झालंय तुम्हाला? अरे मी माझी अशी मते हारली. एवढं नसतं नितीन. तुला काय माहिती तुझ्यापर्यंत काय आलंय? मला नाही काय माहिती. मला जगायचंच नाही रे. ऐकत झाला का? काय एवढं नसतं, मरणासाठी आहे का? नको केलं यांनी. काय नको नको. पुन्हा बरं फोटो काय व्हायरल झालंय अख्ख्या गावातून. कोणच्या तोंडाने मी कोणाकडे खरंच जायचं? सांगते हो, त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं, मी फक्त तेच काढत होते. आता तुमचं काय झालं हे मला माहित नाही. कसे डोकं आहेत बघितले की? कोण आहे तिकडं? इकडे आहे तुम्ही. अरे जाऊन दे, बारीक सारीक गोष्टी होत राहतात. अहो, काय झालं? काय झालं म्हणजे यांच्या मोबाईल मध्ये बघा तुम्ही, काय जीव बिव देऊ नका. ही बाई किती का चांगली आहे. मग काय तर? नासके कांदे आहेत. ह्यांनीच ते केलं ना मग. काय तर? अहो हेच तर नासके कांदे आहेत ना. मग यांनाच तुमचं खपलं नाही ना. काय हो लोकांचे का? संसार मोडायला चालले यांना काय यांना नीट करता येत कोणच्या अपेक्षेने बघायचं? आता तुला चप्पल टाकाय पाहिजे. अरे पण अर्थाचा गैरअर्थ करू नका. मग आता काय तू काय करीत होता? तुम्ही प्लॅनिंग केलं ना दोघांनी, मग ती काय करीत होता तुम्ही? अहो पण तुमच्या बायकोवर तुमचा विश्वास पाहिजे ना. कसा विश्वास काही पण येऊन ठेवायचा? मला सांगते. सांगा अख्ख्या गावात पांगले. आता काय करायचं? आता सांगायचं की यांनी केलं म्हणून. विश्वास लय महत्वाचा आहे ना, पण तू काय तू विश्वास तर गिन्यानच सांगू नको रे. तुला तर काय रे? तुम्हाला काय काय हे करताना काय नाही वाटलं का? लाज वाटते तुम्हाला असं करताना? तुला काय पाणी हाणताल नाही डोळ्यावर का? हिथंच जायचं होतं. आणि मग तुम्हाला मोबाईल फोटो काढाय तुमच्या. मी आणि ऐका हो, पण ना, मी यांना सांगितलं होतं मोबाईल मधला फोटो कुठंच दाखवू नका, कुठंच नको. मग हे हटकून कारस्थान केलंय म्हणायचं. मला तेव्हाच समजायला पाहिजे होतं. हा मग दुसऱ्याने किती काही केलं ना, आपल्या माणसावर आपला विश्वास पाहिजे. काय विश्वास कसा ठेवायचा असं केलं मग आम्ही? ह्यांना इतकं चांगलं समजतो राव मी. जीवानीशी गेलो असतो मी आता. फिरायला जायचं मग आता म्हणलं आता मग तुमचं फिरायचं कारण एखादा जीव गेला काय झालं अरे, असतं? ह्यांच्या पायी आमच्या घरात भांडणं लागली म्हणून आम्ही- भांडणं लागली म्हणून तुम्हाला लाज वाटाय पाहिजे. आज जीव गेला असता. मला वाटलं की एवढं वाढेल, फक्त बाबा आणलं लागलं आणि यांचं फिरायला जायचं केलं असं वाटलं. अरे पण बाईच्या याच्यावर संशय म्हणल्यावर ते मरण्यापर्यंत जाणारच ना. अहो पण खरं तर ह्यांना पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे तर. अरे, तू cancel होऊन फिरायला जातो म्हणून केलं आम्ही. मी आता हिला हाणायची राहिली. मी स्वतः मारला असता आता तुमच्या ह्याच्या पायी. तुळत इथवर काय आलो बाबा, नको काय नाही. नको काय तमाशा बघायला आलते तुम्ही, डोकत होते तिथून. तुम्ही दोघी बायका यांचं बघताय का? आम्ही बघू यांच्याकडे. तुम्ही सांगा आम्हाला. नाही, आम्ही चांगलं सटकून काढतो यांना. आता जाऊ द्या. त्यांना फिरायच्या सगळं करायचं. व्हायरल मी नाही केला. पोराच्या हातात मोबाईल दिला, त्यांनी केला, मी केलं का? लाज जरा लाज तुम्ही. व्हायरल कोणी केला फोटो? कुणी व्हायरल केला? थांबा त्यांचं होईल. काय करायचं यांना? ह्यांनी हा. हे चुकलंय, माफी मागतो बाबा, परत नाही असल्या भानगडीत पडणार. आपण तुमच्यामुळे ह्यांचं संसार उद्ध्वस्त झाला असतं त्याचं काय? शुमाला अक्कल शिकवतोय. एवढी पोरं येऊन मानतात.
काय करायचं गावात अख्खे फुट व्हायरल झालाय. पोरांकूनच झाला, पोरांच्या हातात मोबाईल गेला आणि ते कशाचं मोरांच्या माझ्या धडधडीत माझ्याकडे आणून दाखिला नाही, आता ते तास दोन 100% तुमच्यापासून जाऊन तर आमचं कारस्थान झालंय. तुम्ही यासाठी मला भेटले काय आवर्जून? काही लाज वाटायला पाहिजे. काय होतं मला? तुम्हाला यांचीच बायको दिसली का तिच्या डोळ्यात बघायला? मी होते ना, माझ्याकडे यायचं मग मी तर तुम्ही ना आले आता डोळ्यात. तुम्ही परत ऐका, आयुष्यात माझ्या डोळ्यापुढे येऊ नका तुम्ही. आता हे मी लय रागाच्या भरात आहे. बघितलं का निघा इथून माझ्यापासून. तुम्ही यांना घेऊन जा वहिनी. आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवा. वहिनी, गावात चला निघा. यांना घेऊन जा. एखाद्याचा जीव गेला असता तुमच्या नादात. घेऊन जाऊ त्यांना. हो, जाऊ. चला, चला, चला. Sorry हा. बघितलं का हे असं असतं. आम्हाला माहित असतं सगळं पण आम्ही काय म्हणून दाखवित नाही. ठेव जरा आता बायको विश्वास. माझा विश्वास काय विश्वास ठेवाल काय? वहिनी जाऊन ते झालं गेलं त्या सोडून. ते नाही भाऊजी, पण याच्यावरून एवढं कळालं, एवढं संसार करून ह्या माणसाने किती विश्वास तसं नाही कमवलाय मी. वहिनी, काय गोष्ट ध्यानात ठेवा. ह्याच्या जागेवर जरी मी असतो ना तर हीच केलं असतं. जाऊ दे ना आता. पहिलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, विश्वास ठेवणं गरजेचं आहे, पण अशा गोष्टी बघितल्यावर 1000 लोकांच्यात लग्न झालं आणि हेच फोटो जर सगळीकडे व्हायरल झाला आणि ह्याची बायको अशी कारस्थान करते, काय म्हणायचं मी? काय फुट व्हायरल झाला ना डिलीट करायची जबाबदारी माझी लागली. काळजी करू नका तुम्ही, फक्त सुखाने संसार करा. आता तरी असं काय करू नका. कशाला रडता तुम्ही? झालं गेलं त्यांना सोडून. जाऊ दे ना आता. सॉरी. चला जाऊ दे, त्यांना घालू जाऊ दे. ना काय आता काय हे शेजारी असले जळकडे फिरत आहेत म्हणून तुलाच मैत्रिणी करायच्यात नाही. तू सांगत मी फिरायला इकडे गेले तिकडे गेले, त्याच्यामुळे त्यांना फुगल्यात. त्यांनी त्यांच्या नवऱ्या फुगवली, नवऱ्याने असं कारस्थान केलंय. आता हाय माझा नवरा कौतुक करण्यासारखं, मग करू नको का? मग त्यांच्या पुढे नाही खपत सगळ्याला. मग ही अशी माणसं परत दारात सुद्धा येऊन देऊ नका तुम्ही. त्यांना लाजा नसतात अशा लोकांच्या संसारात भांडणं लावायला. खुशाला ऐकत आहेत सगळं. जाऊ दे, तुम्हाला फिरायला जायचं असलं कुठं जाऊ तरी दे जावा. आता. चला जाऊ दे.